चला 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 फटाके मिळून दिवाळी फुटलीच पाहिजे चला. काय बोलला? दिवाळी म्हटलं की फटाके फुटलेच पाहिजेत. करेक्ट. अरे पण फटाके कोणी आणलेत? मिळालेत ना. अरे पण फटाके भर दिवसा उजेडत. एक मिनिट, आनंद महत्वाचा. नाही पण मला भीती वाटते. दिवसा ढवळ्या काय रात्री पण नकोच ते फटाके. उगाच भाजलं भिजलं तर नको बाई. हो नंदिनी मॅडम, ही वेळ चांगली असल्या कारणाने कुणालाही कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, सो डोंट वरी. अगं पण एक मिनिट. आता फटाके फोडायचे का नाही यावर काय मीटिंग घ्यायची काय? आणि सारिकाने सांगितलंय ना वेळ चांगली आहे, चला 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 फटाके फोडायला. चला चला की चला फटाके फोडू. फटाके कुठे आहेत? आहे ना तिकडे ठेवले सगळी व्यवस्था केली. चला 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 चला. बरं झालं ना न वाजणारे फटाके आणले, म्हणजे ध्वनी प्रदूषण नको. ते आपलं ऑफिस म्हणजे फटाक्यांचं दुकान आहे रे. म्हणजे म्हणजे रजनी आणि तिलोत्तमा या सुतळी बॉम्ब या प्रकारात मोडतात. आणि तू आणि जुई त्या फुलबाजी आहेत. आणि ही देवयानी आणि सारिका या भुईचक्र आहेत. म्हणजे सतत टूर्स वर फिरत असतात. आणि जय 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 ना हे रॉकेट आहे, रॉकेट. मी तुला सांगतो ते खूप वर जाणार आहे. आणि अमित 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 हा असा फटाका आहे ना, त्याचा आवाज खूप मोठा येईल पण तो कधी फुटेल हे सांगता यायचं नाही. पण आता पण तो गावाला गेलाय. आणि नवरे नवरे हे अगदी लवंगी प्रमाणे परिणाम सुद्धा लवंगी सारखाच. आणि नंदिनी मॅडम नंदिनी मॅडम म्हणजे अनार आहेत, अनार. म्हणजे ते आल्या ना की असं दया माया काळजी असं उफाळून येतं. खूप बरं वाटतं. हॅलो. हा नाही काय इथे सगळेजण फटाके उडवतात ना, त्यामुळे नीट काय ऐकायला येत नाहीये. कोण बोलताय आपण? बायको. अगं अगं बाई, तुला किती वेळा सांगितलं मी ऑफिस मध्ये असताना फोन करत जाऊ नकोस म्हणून. नाही नाही तू इकडे येऊ नकोस, अजिबात येऊ नकोस, येऊ नकोस. नवरे सर काय झालं? काही नाही, डांबरी फटाके फुटल्यासारखं वाटतंय. इथे नाही, माझ्या आयुष्यात माझ्या. थँक्स अ लॉट. आणि हो सर, ही दिवाळी तुम्हालाही आनंदाची आणि भरभराटीची जाओ. थँक्स अ लॉट. थँक्स वन्स अगेन. या गुड डे सर. बाय बाय. अनिता, अगं गुड न्यूज आहे. आपल्या कंपनीने खूप मोठं टेंडर भरलं होतं, ते मिळालं आपल्याला. यस, आय एम सो हॅपी. ए अनिता, कम ऑन, लेट्स सेलिब्रेट. आपण आज एक काम करू, आपण आज बाहेर जाऊ जेवायला. कुठेतरी बाहेर जेऊ, शॉपिंग करू. कम ऑन. नाही नको. अगं तुला आनंद नाही झाला? चल ना, किती दिवसांनी आपण दोघेच जण जात आहोत. अगं बाहेर जाऊ, शॉपिंग करू. मला कंटाळा आलाय. शॉपिंग करून आपण काय करणार आहोत? अहो माझ्याकडे दागिने साड्या सगळंच काही आहे ना. नाही नको. एवढंच कारण आहे?
मला अदितीची आठवण येते. त्यांची ही पहिलीच दिवाळी आहे आणि पहिल्या दिवाळ सणाला जावयाचा मान राखायचा असतो. त्याला काही ना काहीतरी गिफ्ट द्यायचे असतात. पण आपण यातलं काहीच करू शकणार नाही आहोत किंवा करायचं नाहीये. कशी असेल माझी अदिती? सुखात असेल, आनंदात असेल? अनिता, हे सगळं सुख, सगळं आनंद, सगळं समाधान मी तिला देऊ केलं होतं ना. तिनंच त्याला नकार दिलाय. पैशाच्या पलीकडे खूप मोठं सुख असतं असं तिचं तेव्हाही म्हणणं होतं आणि आजही तिचं तेच म्हणणं आहे. अहो पण हा ज्याच्या त्याचा मनाचा प्रश्न असतो ना. मान्य आहे. पण मी कुठं कोणावरती जबरदस्ती करतोय? तिला पैशाच्या पलीकडचं सुख भोगायचंय ना. भोगू दे ना मग. मी फक्त जबरदस्ती तिचा हात धरून अलीकडे आणणार नाही. तू तयार हो, मी आलो. तुझ्याकडे अदितीच्या विरारचा घरचा पत्ता आहे? काय झालं? कसला विचार करतोयस? काही नाही. तुला वाईट वाटलंय का? कशाचं? अच्छा, मला पगार कमी मिळालाय त्याचं? नाही का? वाईट कसलं वाटायचं तर? कधी ना कधीतरी आपल्याला अविनाश सरांना सगळे पैसे परत करावे लागणारच आहेत ना. आणि बरं झालं ना, त्यांनी स्वतःहूनच पगारातून कापून घेतले. आपल्याकडे आले असते तर परत त्याला किती वाटा फुटल्या असत्या तुला माहितीये. बोनस मिळालाय ना, मग त्याचं करू काहीतरी. हा पगार कितीही कमी असला ना आदिती, तरी मला तो अण्णांना द्यावासा वाटतं. तुला चालेल ना? जय, असं काय वेड्यासारखं विचारतोयस तू? उलट मी तुला हेच सांगणार होते. अण्णा खूप खुश होतील रे. आणि अण्णांना काहीही देण्यापूर्वी तुला मला विचारावं असं कधीपासून वाटू लागलं? अगं तसं नाही, म्हणजे तुझा सगळा पगार आपल्या इथल्या घर खर्चात वापरला जाईल ना. तुझं माझं काय? तुझा पगार माझा पगार याऐवजी आपला असं नाही म्हणतायत तुला? बर सॉरी. हे आदिती, मला सुहाससाठी पण काहीतरी घ्यायचंय ग. म्हणजे त्यांनी जे पैसे दिले होते ते तो परत घेणार नाही. तो काहीतरी गिफ्ट दिलं तर त्यातनं परत फेड होईल. आणि दादानी आईचं मंगळसूत्र सोडवताना जे पैसे दिले होते तेही मला परत करायचे. वहिनी, दादा, चिनू, काका, काकू सगळ्यांसाठीच काहीतरी घेऊया. आणि हे सगळं माझ्या बोनस मधनं होईल. म्हणजे मला माझा अख्खा पगार अण्णांना देता येईल. अजून एक अशी व्यक्ती आहे जिला तू गिफ्ट द्यायला हवंयस, पण त्या व्यक्तीचं तुला नावही लक्षात येणार नाही. ती इतक्या जवळ असून सुद्धा. कोण ग? हा, सदा काका ना. जय, सॉरी. बोल, काय हवंय तुला? माझं आवडतं गिफ्ट. गजरा. जय, आता आपण दोघंही कमवतो ना. आपण दर महिन्यात अण्णांना थोडे पैसे देत जाऊ, म्हणजे त्यांच्या लहान सहान खर्चासाठी होती. दादा तरी कुठपर्यंत बघणार? आदिती,
मी खूप लकी आहे ग. मला तुझ्यासारखी इतकी समजूतदार बायको मिळाली. हे हे मलाच आज इतकं बरं वाटतंय, इतका आनंद होतोय, तर अण्णांना किती आनंद होईल ना. त्यांना हेच हवं होतं ना आयुष्यभर. मी नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपण खूप पैसे साठवू आणि लवकरात लवकर आपलं स्वतःचं घर घेऊ. हे पण सेव्हिंग करता येईल ना ग आपल्याला. असं कसं? एक गोष्ट आहे जी आपण कितीही वाटली तरी आयुष्यभर कमी होणार नाही, उलट वाढतच जाईल. कोणती? प्रेम. ताई, हे लॉटरीचं तिकीट घ्या ना, एकच उरलंय. तुम्ही जर हे तिकीट घेतलं तर तुमची दिवाळी बंपर होईल. आणि तुम्हाला जर हे लॉटरीचं तिकीट लागलं ना तर तुम्ही करोडपती व्हाल. हो का? मग ते लॉटरीचं तिकीट तूच का नाही ठेवत? असं नसतं करायचं. मी लहान आहे अजून, मी शाळेत जाते, शिकते. लहान मुलं लॉटरीचं तिकीट स्वतःकडे नाही ठेवत. व्हेरी गुड. शाळेत जायचा. जय, आपण घेऊया ना लॉटरीचं तिकीट. ग अदिती, आपल्यासारख्यांच्या नशिबात हे असले पैसे नसतात. जय प्लीज, निदान त्या मुलीसाठी तरी घेऊया ना. प्लीज ना, प्लीज. माझ्यासाठी. बर, घे. घे म्हणजे तू दे पैसे. काय आहे ना, आज माझ्या नवऱ्याचा पहिला पगार झालाय आणि त्याची बायको म्हणून तेवढा तर हक्क आहे ना माझा. घ्या ना हो दादा तिकीट. तुम्ही जर तिकीट लवकर घेतलात तर आम्ही पण घरला लवकर जाऊन दिवाळी साजरी करू. कितीच आहे का तिकीट? 100 रुपये. थँक्यू आणि हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. चल. खुश? बोल वहिनी, कशी आहेस? घ्या, म्हणजे मी फोन केल्यानंतरच मला विचारणार का मी कशी आहे म्हणून? अगं वहिनी, तसं नाही. आता जस्ट ऑफिस मधनं बाहेर पडतोय आम्ही. बोल ना. अच्छा अच्छा अच्छा. काय रे, नाही म्हणजे दिवाळीत तरी येणार आहात ना घरी? हो, मी आणि आदिती आता तोच विचार करत होतो. काय म्हणजे घरी यायचं की नाही? हा नाही नाही वहिनी, आम्ही येणार आहोत तिथे. हा, आत्ता कसं? आणि काय रे, नाही म्हणजे पगार बोनस काही झालाय की नाही? हो, झाला ना. व्हेरी गुड. नाही म्हणजे काय, अण्णांना विसरू नकोस हा. केवढं केलंय त्यांनी तुझ्यासाठी, किती खर्च केलाय तुझ्यावर, लक्षात आहे ना? हो वहिनी, हो. आम्ही आता घरी पोहोचतोय, बोलतो नंतर. नाही म्हणजे ते अण्णांचं लक्षात ठेव हा, त्यासाठीच फोन केला होता. चल ठेवते मी, बाय. चला निघूयात. बरं झालं नाही मुलं वेळेवर आली. आता लक्ष्मीपूजन एकत्र करता येईल. काय कसं झालं ऑफिस मधलं लक्ष्मीपूजन? छान झालं. तुम्ही आशीर्वाद दिला होतात ना, प्रत्येक दिवाळी अशी भरभराटीची जाओ, तशीच सुरुवात झाली. बोनस झालाच आणि पगार सुद्धा. अरे वा, अभिनंदन. आमचा पहिलाच पगार आणि पहिलाच बोनस. अरे मला कशाला देताय हा? यांनी तुमच्यासाठी तुम्हाला वाढवायला कष्ट केले, त्यांच्या हातात द्या हा. हा, हो, तिथे जाणारच होता मी. आपण असं करू, तुम्ही देवघरात ठेवा, आपण लक्ष्मीपूजन करू.
कराल कराल. तुम्ही दिवाळी तुमच्या घरामध्ये साजरी कराल हो. आता इथे आमच्या बरोबर हा. हे थांब. हा, माझ्याकडे देते. मी तुझा एनवेलप ओपन करते, तू माझा एनवेलप ओपन कर. ओके? ती हे काय आता? चल ना. थांब थांब थांब. 1 2 3. वाह, क्या बात है. तुला काय झालं? बोनस पण कमी दिलाय. इट्स ओके अदिती. पगार कमी दिला ठीक आहे, ऍडजस्टमेंट होती. पण बोनस का कमी दिला? माझ्या मते हे चांगलंच आहे. कारण जितके जास्त पैसे कापले जातील तितक्या लवकर मी सरांकडून घेतलेले पैसे परत फेडू शकतो आणि आपलं सेव्हिंगही लवकर आहे. आणि मला बोनस कमी मिळाला तरी तुला मिळाला ना जास्त. सो इट्स ओके. जय, आपण अजून एक गोष्ट विसरतोय. कुठली? लॉटरीचं तिकीट. आणि ती आपण हे तिकीट फक्त त्या मुलीची दिवाळी चांगली जावी म्हणून घेतलं होतं. जर लागलं तिकीट तर चांगलंच आहे, पण नाही लागलं तर त्याचं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. आपल्या नशिबात ह्या लॉटरीच्या तिकिटापेक्षा खूप मौल्यवान गोष्टी आहेत. एक नाही, दोन नाही, 3 कुटुंब आहेत आपल्याकडे आणि तिथली नाती. एक विरारचं कुटुंब, आपलं स्वतःचं अण्णा, दादा, वहिनी. एक हे केतकर काका काकूंचं कुटुंब आणि एक आपल्या ऑफिस मधलं देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं कुटुंब. सो हे तिकीट या पुस्तकात ठेवून देऊयात. जेव्हा सोडत असेल तेव्हा बघताय. जय, मला तुला अजून काहीतरी सांगायचंय. बोल ना. मला खूप राग येतोय. कोणाचा? माझा. का? काही केलं ना डोक्यातून हे बोनस तर जातच नाहीये. जर मला माहित असतं ना की तुला बोनस कमी देणार आहेत तर एक गिफ्ट मी त्यांच्याकडून घेतलंच नसतं. सरांनी दिलं. म्हणाले तुमच्या चांगल्या कामगिरीसाठी दिलंय. नकोय म्हणाले. आदिती, कुठल्याही गोष्टीचा अर्थ आपण त्या गोष्टीकडे कसं बघतोय यावर ठरतो. हे गिफ्ट तुला सरांनी तुझ्या परफॉर्मन्ससाठी दिलं. इतर कोणालाही गिफ्ट न देता फक्त तुला दिलंय याचं काहीतरी कारण असणार. तू हे डिझर्व करतेस आणि आय एम प्राऊड ऑफ यू. मध्यंतरी मला नैना म्हणत होती जय सारखी अंडरस्टँडिंग मुलं मिळणं हल्ली रेअर झालंय. तेव्हाही बोलावंसं वाटत होतं आणि आत्ताही बोलावंसं वाटतं. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. मला हा असा नवरा मिळालाय.